मंडळी, चला तर माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मला तांबी पितळेची भांडी स्वच्छ करायची आहेत, कारण की उद्या दीपावली आहे। त्यासाठी एक सोपी पद्धत सांगते, घरगुतीच उपाय आहे। चला तर आज आपण तांबी पितळेचे भांडे किंवा पूजेचे साहित्य असते ना भांडे, ते अगदी काही मिनिटात कशी साफ करायचे ना तेच पाहणार आहोत। अगदी घरगुती उपाय आहे हा। मला जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही किंवा भांड्याला जास्त जोर पण लावा लागणार नाही किंवा बाहेरचं प्रोडक्ट वापरण्यापेक्षा तुम्ही घरीच हे पावडर तयार करू शकता, म्हणजे त्याचं पाणी तयार करू शकतात। त्या ठिकाणी लागणार आहे आपल्याला 2 चमचे सायट्रिक ॲसिड घेतलं, म्हणजेच लिंबू सत्व घेतले, 2 चमचे खाण्याचा सोडा घेतला आणि 2 चमचे इथं घरगुती मीठ घेतले। आपण जे रेग्युलर वापरतो जेवणामध्ये तेच मीठ इथं वापरलेलं आहे। त्यात आपल्याला साधारणतः 2 तांबे इथं पाणी घ्यायचे आहेत। आता हे जे पाणी आहे तर तुम्ही एका बॉटलमध्ये भरून एक नंतर स्प्रेमध्ये घालून तुम्ही ते भांड्यावर मारू शकतात, पण माझे भांडे थोडे जास्त आहेत म्हणून मी त्या पाण्यामध्येच ते पूर्ण मिक्स करून घेतले। आणि 2 ते 3 चमचे डिशवॉश घेतली। डिशवॉश वापरा किंवा कपड्याची पावडर जरी वापरली ना तुम्ही तरी पण चालतं, साधा निरमा जरी वापरली तरी चालतं। आता जे तांबे पितळेचे भांडे असतात ना आपले पूजेचे, ते खूप असं चिवट झालेले असतात किंवा वापरून त्याला पाण्याचे डाग पण पडतात। आपण सतत त्याला साफ करत असतो, पण सणावाराला आवर्जून सगळेच भांडे काढतो, जे जुनी पण असली ना तेही काढतो। तर आज दीपावली आहे, तर हा व्हिडिओ मी काल काढला होता, पण आज टाकत आहे। तर काही भांडे मी आत्ता स्वच्छ करते आणि काही जे मोठ्या समय जे आहेत त्या मी संध्याकाळी करणार आहेत। आता जे चिल्लर भांडे आहेत म्हटलं ते पटकन आवरून घ्यावं, फक्त पाण्यामध्ये बुडवून घ्यायचे। तर आपल्याला तुमच्याकडे खूप जास्त जर वेळ असेल ना, तुम्ही अर्धा तास 15 मिनटं 20 मिनटं पाण्यात बुडवून ठेवा। खूप झटपट भांडे अगदी क्लीन होतात बरं का, खूप जास्त त्याला जोर लावावा लागत नाही, काही मिनिटातच भांडे क्लीन होऊन जातात। बाहेरचं महागडं प्रोडक्ट आणण्यापेक्षा किंवा केमिकलचं काही पितांबरी आणण्यापेक्षा आपले हात त्यांनी चरचर पण होतात आणि खूप जोर लावावं लागते आणि मेहनत खूप घ्यावं लागतं ते भांडे क्लीन करण्यासाठी। आणि आपण कितीही स्वच्छ केलं तर पाण्याचे जरी डाग पडले ना त्याला, तरी ते डाग दिसून येतात। तर हे जे पाणी आहे ते मी तयार केलेलं आहे, सायट्रिक ॲसिड, खाण्याचा सोडा आणि मीठ, त्याच्यापासून त्याचं म्हणजे काही केमिकल पण नाही त्यामध्ये, अगदी झटपट होतात आणि घरचेच काही साहित्यातून आपण हे तयार केलेलं आहे महागडं प्रोडक्ट आणण्यापेक्षा। आता जे पूजेचं ताट आहे माझ्याकडे तांब्याचं, त्याला पण मागून डाग पडलेले होतात, पण ते पाण्यात थोडं बुडून ठेवलं म्हणजे अगदी क्लीन निघतात ते। आणि आतल्याचं तांब्यातली साईड आहे ना ते पण थोडीशी काळी झालेली असते आणि ती प्रत्येकाचीच असते, त्याला खूप घासावं लागतं। थोडंसं त्याला 15-20 मिनटं पाण्यात बुडून ठेवा, तेही अगदी क्लीन निघून जातं, खूप जास्तही त्याला वेळ लागत नाही। आता सणासुदीला आपल्याकडे खूप कामं असतात, त्यावेळेस असे झटपट भांडे क्लीन करायचे असेल ना तर हे तुम्ही वापरू शकतात बरं का। असं किंवा एखाद्या बॉटलमध्ये तरी हे पाणी भरून ठेवलं तुम्ही, जेव्हा तुम्हाला भांडे साफ करायचे असतील तेव्हा ते तुम्ही हे पाणी वापरू शकतात। आता मी एकत्रच सगळं त्यामध्ये घालून घेतले, बॉटलमध्ये वगैरे काही भरत नाही, कारण माझ्याकडे भांडे खूप आहेत तांबे पितळेचे। मग आता हे पूर्ण पाणी मला लागणारच आहे। आता जे मोठ्या सवया आहेत त्याच्यासाठी पण मी हेच पाणी इथं वापरणार आहे। जे पूजेचे दीप वगैरे आहे आणि समया वगैरे आहेत त्या पण त्यात बुडवून ठेवणार आहेत। आणि खूपच जर तेलकट झालेलं असते ना भांडे, असं दीप वगैरे किंवा दिवे, थोडंसं तेच पाणी गरम करा तुम्ही आणि त्याच पाण्यामध्ये हे 15-20 मिनटं बुडवून ठेवा, ते चिवट वगैरे डाग असतात तेलकट तेही निघून जातात। तर अशा पद्धतीनं माझे ते पूजेचं ताट, नंतर दीप, ते पूजेचं ताट ते सुद्धा क्लीन निघालं। आणि जे पूजेचं ताट आहे ना पितळीचं, त्यात फक्त मी थोडंसं पाणी घातले बरं, कारण हातालाच थोडंसं फिरून घेते, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहे, तर लगेच ते क्लीन निघाले। खूप जास्तही त्याला वेळ लागला नाही बरं का। पाण्याचे पण डाग पडलेलेच असतात, आपण तेव्हा हळदी कुंकू किंवा ठेवतो त्यामध्ये थोडेसे त्याचे डागही पडतात, अगदी सहजपणे हे डाग निघून जातात त्याचे। आता थोडंसं त्यावर तेच पाणी त्यावर हातानेच फिरून घ्यायचं अगदी सहज, आणि खूपच जर डाग पक्का जर असेल ना थोडंसं त्याला घसणी फिरून घ्यायची, अगदी झटपट निघून जातं। पण पितांबरीपेक्षा तर अगदी सोपं आहे बरं का हे, मला तरी असं वाटते। तुम्ही हे एकदा अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा, खूप सोपी पद्धत आहे आणि झटपट भांडे निघतात, खूप जास्त वेळ लागत नाही। कामाच्या घाईगडबडमध्ये किंवा सणावाराला आपल्याकडे वेळ नसतो, असं तुम्ही पाणी तयार करून झटपट भांडे तुम्ही अगदी क्लीन करू शकता। तर साफ केल्यानंतर पुन्हा आपल्याला स्वच्छ पाण्यानं एकदा क्लीन करून घ्यायचे, म्हणजे आणि लगेच कोरड्या कापडाने त्याला कोरडं करून घ्यायचं, म्हणजे डाग वगैरे असतात ना त्याचे ते पूर्णतच जातात सुकवल्यानंतर। आता माझं अजून एक चॅनल आहे गुरु गौरी आर्ट्स, तर आज दीपावली आहे ना, मला त्याचा पण व्हिडिओ शूट करायचा होता, म्हटलं हा पण तो व्हिडिओ तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावं। बघू शकता आपलं भांडे किती क्लीन निघालेले आहेत। आणि जे पाणी आहेत ते मी एखाद्या मोठमोठ्या समय आहेत माझ्याकडे, ते त्यात थोडं बुडवून ठेवणार आहे। तर तुम्हाला माझी आर्टचा व्हिडिओ दाखवते, थोडंसं शेअर करावं म्हटलं, कारण त्याची पण माझी तयारी चालूच आहे। तर इथं माझी ते उद्याची तयारी, आजची तयारी चालू आहे दीपावलीची। हा तर माझा आजचा व्हिडिओ, चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।